वंदे तां परमेश्वरीं भगवतीं कुर्याद्वटोर्मङ्गलं सुमुहूर्त सावधान सावित्री प्रथमावराक्षरमयी या भूर्वस्वपदम् सप्तब्रह्म विवर्तिया त्रिजनैः आदित्यश्च या छन्दसाम् ऊचु तत्सवितुर्वरेण्यमिति या सर्वबीजात्मिका गायत्री पटवे स्वकर्म पटवे कुर्याद्वटोर्मङ्गलं सुमुहूर्त सावधान रक्षार्थं मनसा समर्प्य पटुना प्रादक्षिणं कारयेत् युगं मन्त्रमुदीरयेत् धर्ममथ गन्धीरासहत्सं कुशेत अग्नेर्दक्षिणतो भवेशन्न समिधाधानमुत्कुशेत् त्रिस्तेजोम यत् अग्नमुपतिष्ठेता कुर्याद्वटोर्मङ्गलं या कुन्दे तुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावृतदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती कुर्याद्वटोर्मङ्गलं सुमुहूर्त सावधान तदेव लग्नं सर्वं देवतारं अत्र प्रधानं श्रीरमणीं उपमानं प्रजापति प्रजापति योगः अग्नि सवितर्या ओम भूर्भुवः स्वः स्वाहा पुन्हा प्रजापतय अग्निमध्ये 3 वेळा पाणी फिरवा अग्नि परिसमोवर क्षणे प्रथमा अग्नि परिसमोपनम अग्नि परिसमोपनम अग्नि परिसमोपनम योक्षणम पण पटून नेसवायला पंची आणलेत का पांढरे मानाला सांगा पटून नेसवायला पांढरे पंची आणायला काय येतवा परितदामी दिवंगत कुमार प्रजापतये मनसा समर्प्य आता हा जो मुलगा आहे
आजपासून तुमचा नाही, लौकिक तुमचाच आहे, पण त्याला जर का विद्वान व्हावं असं तुमची इच्छा असेल तर पोराचा त्याग करावा असं शास्त्र म्हणतं. म्हणजे काय तर माया सोडून द्यावी. त्यांनी मागितलं की लगेच द्यावं त्याला माया म्हणतात, आणि त्यांनी मागितल्यानंतर काही काळाने द्यावं त्याला व्यवहार म्हणतात. आणि हा व्यवहार पहिल्यांदा वडिलांनी स्वीकारायचा असतो. वडिलांनी स्वीकारला की आई आपण स्वीकारते. वडिलांनी पाठीशी घालायचं नाही आणि आईनेही पाठीशी मुलाला घालायचं नाही. केवळ पोरं शिकून काहीतरी नाव मिळवू शकतील, नाहीतर काय नाही घेऊ. म्हणून मोठे झाल्यानंतर पहिली उपासना कुणाची करायची तर सूर्याची आणि गायत्रीची करायची. रोज सूर्यनमस्कार घालायचे, सूर्याचा जप करायचा, सूर्याला अर्घ्य द्यायचे. कुठल्या सूर्याचे गुरु पुढे असं धरा, असं धरा, असं तुम्ही बरोबर केलं. छातीवरती दोन्ही हात ठेवा. आता तू आणि मी हे काही वेगळं नाहीये. आजपासून तुझा मी गुरु होणार आहे ही सगळी संकल्पना नाहीये, हे कर्तव्य आहे. म्हणून मुलाचा पहिला गुरु जो आई असतो आणि दुसरा गुरु वडील असतो. कारण मुलं कुणाला जास्त घाबरतात? आईपेक्षा वडिलांना. आणि वडीलच कठोर राहू शकतात, म्हणून त्यांचं पुढचं आयुष्य घडू शकतं. हा तुमच्या कठोर विषय येतं. आता सूर्याला नमस्कार करायचा इथं उभारून प्रत्येकाला. आता आपापल्या जागेवर या. बटुनी बटूच्या जागेवर.